दरम्यान गेल्या 10 वर्षातला बोगस अर्थसंकल्प पाहिला नसल्याची टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली। तर सर्वात बॅलन्स अर्थसंकल्प असल्याचं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं। महायुती सरकारला एक संकल्प पत्र 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी ह्याच्यातल्या तुम्ही काय आता पहिला हा अर्थसंकल्प मांडण्यासाठी एक तरी गोष्ट तुम्ही आजच्या अर्थसंकल्पात मांडली का? मग हे कधी होणार तुमचे संकल्प? मग 2050 साली काहीतरी करू, 3800 काय 76 साली करू, याला या वर्षीचा अर्थसंकल्प नाही म्हणता येणार। म्हणजे एकतर अधिक कामं ही पूर्वी जी सुरू होती त्यातलीच आहेत, त्याच्यानंतर जी करणार आहोत ते उद्या करू, परवा करू, ह्या अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे। आणि हा अत्यंत बोगस अर्थसंकल्प खरंच 10,000 वर्षात नसला तरी गेल्या अनेक वर्षात मांडला गेला असेल या विधानसभेत असं मला वाटत नाही। मागच्या वर्षी लाडकी बहीण योजना आपण घोषित केली आणि त्याची तरतूद आपल्याला करावी लागली, तरीही आपण कुठेही आपल्या कर्जाच्या लिमिटचं उल्लंघन हे केलेलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा या सगळ्या ज्याला म्हणतात आर्थिक तणावाच्या स्थितीमध्ये किंवा भाराच्या स्थितीमध्ये देखील अतिशय बॅलन्स्ड अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झालाय। आपण आर्थिक पाहणीमध्ये देखील बघितलं असेल तर आता स्टार्टअप मध्ये नंबर 1 वर आपण आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।